असेट अँड लायबिलिटीचे जे प्रतिज्ञापत्र असतं ते दोन्ही पक्षकाराकडनं कोर्टात दाखल होत असतं. आता हा जो दस्त आहे, हा दस्त जसं मी आधीच्या माझ्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की हा सत्य आणि ऑथेंटिक असायला हवा, तुमच्या पुराव्यांना अनुसरून असायला हवा. आता हे असं का, तर असेट आणि लायबिलिटीवरती दोन्हीही पक्षकारांच्या असेट आणि लायबिलिटीवरती खावटी ठरत असते. मग आता ह्या असेट लायबिलिटीचा फायदाही दोन्ही पक्षकारांना त्यांच्या त्यांच्या बाजूने होऊ शकतो आणि योग्य पद्धतीने जर ते दाखल नाही झालं तर त्याचं नुकसानसुद्धा पक्षकाराला सहन करावं लागतं. याचं एक उदाहरण देते. समजा एखाद्या स्त्रीने सेक्शन 13 खाली म्हणा, सेक्शन 9 खाली म्हणा, म्हणजे घटस्फोटाचा अर्ज म्हणा, नांदण्याला जाण्याचा अर्ज म्हणा, त्यामध्ये तिने इंटरिम अर्ज दाखल केलेला आहे, अंतरिम खावटीचा अर्ज दाखल केला आहे आणि त्यासाठी तिने असेट आणि लायबिलिटी तिचं दाखल केलं आहे. पण त्या असेट आणि लायबिलिटीमध्ये तिने ऑथेंटिक पुरावे दिलेले नाही. ऑथेंटिक म्हणजे ती जर समजा आज काम करते आहे तर ते काम करण्याच्या संदर्भात तिने असंच नुसतं लिहून दिले आहे की मी घरकाम करते किंवा मी आज घरी आहे, पण ॲक्च्युली ती कुठंतरी जॉबला आहे किंवा काम करते, ह्या गोष्टी जर तिने कोर्टापासून लपवलेल्या असतील आणि पुराव्याच्या वेळेला किंवा समोरचा पक्षकार ज्या वेळेला त्याचं असेट लायबिलिटी दाखल करेल त्यावेळेला तो तुमच्या पण उत्पन्नाचं त्याच्या असेट लायबिलिटीमध्ये उल्लेख करणार आहे, हे विसरता कामा नये. जर त्याला माहिती आहे किंवा त्याने कुठूनही इन्फॉर्मेशन काढली तर बट ऑब्वियस की तो ती इन्फॉर्मेशन त्याच्या असेट लायबिलिटीमध्ये टाकणं चुकणार नाही आहे. अशा वेळेला त्याच्याकडे जर कन्फर्म पुरावे असतील आणि तो कोर्टात दाखल करू शकला आणि तुमच्या असेट लायबिलिटीशी तुमचं असलेलं म्हणणं सांगड घालत नसेल, तुमच्या पुराव्यांशी ते सांगड घालणारं नसेल, तर तुमच्या नुसत्या असेट आणि लायबिलिटीच्या प्रतिज्ञापत्रावरती ते खोटं आहे किंवा अयोग्य आहे असं कोर्टाच्या लक्षात जर आलं किंवा वस्तुस्थितीचा विपर्यास करणारं असं तुम्ही दाखल केलेलं आहे, सत्य दडवलं आहे कोर्टापासून, हे जर कोर्टाच्या लक्षात आलं तर तुमचा जो खावटीचा अर्ज आहे तो कोर्ट रद्दसुद्धा करू शकतं. आणि याचाच फायदा दुसऱ्या पार्टीला असाही होऊ शकतो की जरी समजा काही कारणास्तव कोर्टाने खावटीचा अर्ज तुमच्या बाजूने दिला आहे आणि ही गोष्ट समोरच्या पक्षकाराच्या लक्षात आली तर तो अपिलामध्ये जाऊन सुद्धा ह्या तुम्ही दाखल केलेल्या चुकीच्या किंवा अयोग्य असेट आणि लायबिलिटीचा फायदा त्याला तिकडे सुद्धा होऊ शकणार आहे. म्हणून असेट लायबिलिटी दाखल करताना अगदी विचारपूर्वक ऑथेंटिक आणि खरा दस्तच दाखल करणं गरजेचं असतं.